आणि दृश्य पाहतोय एनडीएच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। महत्त्वाचे नेते पोहोचलेले आहेत आणि ही दृश्य आपण पाहतोय एनडीएची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीला महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर नितीश कुमार आणि इतर महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित आहेत। हे दृश्य आपण पाहतोय एनडीएच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। संसदीय मंडळाची ही बैठक आहे। या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर नितीश कुमार त्याचबरोबर चंद्राबाबू नायडू यासह अनेक महत्त्वाचे नेते हे उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत आणि आता या बैठकीला सुरुवात झालेली आहे। संसदीय मंडळाची ही बैठक आहे। संसदीय मंडळ नेता म्हणून मोदींची निवड केली जाणार आहे। त्या संदर्भातला प्रस्ताव सुद्धा मांडला जाणार आहे आणि ही ताजी दृश्य आपण पाहतोय। साम टीव्हीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं जातंय। या बैठकीमध्ये त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जातंय। संसदीय मंडळाच्या बैठकीला एनडीएच्या सुरुवात झालेली आहे। मोदींसाठी भाजप अध्यक्ष या संदर्भातला प्रस्ताव सादर करणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहायला मिळत आहेत। शिवराज चौहान सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। हेमा मालिनी सुद्धा पाहायला मिळत आहेत। या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय अधिकचे अपडेट्स? श्वेता, अगदी बरोबर, बैठकीला सुरुवात झालेली आहे। तुम्ही म्हणालात तसं राज्यातील महत्त्वाचे सगळे नेते असतील किंवा एनडीएचे सगळे खासदार जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचलेत। आपल्याला तो दृश्य बघायला मिळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, गृहमंत्री अमित शहा असतील, राजनाथ सिंग असतील, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे जे महत्त्वाचे नेते आहेत ते सगळे नेते या बैठकीला उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। आणि प्रामुख्याने जर बघितलं तर नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा संसदेचा नेता म्हणून नियुक्ती केली जाणार आहे, तशी निवड केली जाणार आहे आणि त्यासाठी प्रस्ताव जो आहे तो राजनाथ सिंग असतील किंवा जे पी नड्डा असतील ते मांडणार आहेत। आणि प्रामुख्याने जर बघितलं तर आजच, श्वेता, ही महत्त्वाचा मुद्दा आहे की आजच संध्याकाळी किंवा आज दुपारनंतर हे नेते जे आहेत महत्त्वाचे एनडीएतील ते नेते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील आणि भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा जो आहे तो आजच केला जाणार आहे। दुसरीकडे जर बघायला गेलं श्वेता आपण तर 3 दिवसानंतर म्हणजे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुन्हा तिसऱ्यांदा मुख्य पंतप्रधान म्हणून शपथविधी होणार आणि त्या अनुषंगाने सगळे नेते जे आहेत ते पोहोचल्याचं बघायला मिळते। अगदी धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण ही दृश्य पाहतोय, ही ताजी दृश्य आहेत। एनडीएची बैठक सुरू झालेली आहे आणि त्या बैठकीतली